अतिशय आनंद झालेला आहे. म्हणजे माझं कौतुक केलेलं आहे गव्हर्नमेंटने, म्हणजे भारत सरकारने पण आणि महाराष्ट्र सरकारने पण. आणि काय आहे, तुम्ही जेव्हा कुठलंही काम करता त्याची जेव्हा सरकार दरबारी त्याची पोचपावती मिळते, हे तुमच्या कलेचं आणि तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या कामाची यशाची पावती आहे असं मी म्हणतो. मी की आत्तापर्यंत केलेले श्रम, आत्तापर्यंत मी जे काही लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न केला, याची पोचपावती मला दोन्ही सरकारकडून मिळालेली आहे. त्याबद्दल मी कायमचा त्यांचा ऋणी राहीन. धन्यवाद त्यांना. नेहमीच माझे धन्यवाद असतील त्यांना. सर, उत्कृष्ट तुम्हाला जे पद्मश्री मिळालेलं आहे हे कोणाला तुम्ही समर्पित करणार आहात? हे मी निश्चितपणे माझ्या आईवडिलांना करीन, कारण आता ते नाही. हे जर असते तर त्यांना निश्चित आनंद झाला असता, पण निदान मी त्यांना आता मी त्यांना समर्पित करून तरी त्यांना मी आनंद देईन. तो सर, तुमचे जुने मित्र ज्यांनी तुमच्यासोबत अनेक चित्रपटही काढल्या, त्यांची देखील तुम्हाला आठवण आली? हो, निश्चित. कारण काय, बरेच माझे सहकारी, जुने सहकारी ज्यांनी माझ्यावर कामं केली, त्यांना मला नकळत मला सहाय्य केलेलं आहे. कारण कुठली भूमिका करताना त्यांचा हातभार पण त्याला लागलेला आहे. मला मदत केलेली आहे नकळत त्यांनी माझ्याबरोबर काम करून. त्यामुळे त्यांचा याच्यामध्ये मोठा भाग आहे असं मला वाटतं. आणि काय, दुसरी गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनी डोक्यावर धरलं, उचलून धरलं, त्यांचं तर आयुष्यभर मी ऋण विसरू शकत नाही.